नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे जाणून घेणार आहोत की ऐकून घ्या सगळं पहिले, ठीक आहे, की महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड 1 मध्ये तुमची कॅटेगरी रँक काय आली पाहिजे जेव्हा कुठंतरी जाऊन तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. ठीक आहे, हे एक एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगण्यात येत आहे कॅटेगरी रँकच्या नुसार. आता कॅटेगरी रँक काय असते बरं का, तर बघा, हे तुमची SML आहे, SML लिस्ट आहे. आता तुम्ही तुमचं नाव सर्च केलं तर तुमचं नाव आलं इथं. तर जे पण नंबर आहे इथं, नंबर जो आहे तो आहे तुमचा SML नंबर. कोणता नंबर? SML नंबर. ठीक आहे, इथं तुमचं नाव असेल SML नंबरच्या समोर. त्याच्यानंतर इथं तुमची जी पण कॅटेगरी असेल, आता एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी SC आहे तर SC, आणि इथं जो नंबर दिलेला आहे त्यानुसार आपण कट ऑफ बघत आहे. समजलं? तर हा नंबर जो पण असेल आणि SC एखादा स्पेसिफिक कॅटेगरी मधला विद्यार्थी असेल आणि त्याचा नंबर जो कट ऑफ मी सांगत आहे त्या कट ऑफच्या आत असेल तर त्या विद्यार्थ्याचा नंबर महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड 1 मध्ये लागण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहे. पण त्याला चॉईसेस हे परफेक्ट भरावे लागेल. चॉईसेस कसे परफेक्ट भरतात त्याबद्दल मी सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही कुठून बघू शकतात, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात माझ्या युट्यूब चॅनल वरती, आणि लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकतात. ठीक आहे, आणि जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड करून परफेक्ट लिस्ट हवी असेल तर डायरेक्टली मला तुम्ही व्हॉट्सअप वरती लिस्ट म्हणून कॉन्टॅक्ट साधू शकतात. नंबर काय आपलं, तर खाली नंबर दिसत असेल तुम्हाला, स्क्रोल होत आहे, तर 7887559633. ठीक आहे, हा नंबर आहे. राऊंड 1 साठी 1,500 रुपये फीस आहे आणि सगळ्या राऊंड साठी 3,500 रुपये फीस आहे. ठीक आहे, तर MBBSचं घ्यायचं असेल तर MBBSचं याच्यामध्ये परफेक्टच लिस्ट तुम्हाला भेटणार आहे. 93% स्टुडंट जे आहेत ते चॉईस फिलिंग मध्ये फर्स्ट राऊंड मध्ये मिस्टेक करतात. कोणीच तुम्हाला चॉईस फिलिंग बद्दल सांगत नाही, मी ऑलरेडी सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ सुद्धा लावून देईल तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला क्लिक करायची गरज असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितलं तुम्ही तर तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर हे समजणं अत्यंत गरजेचं. जे पण कट ऑफ मी सांगत आहे, जर का तुम्ही लिस्ट चुकीचीच टाकली तर काहीही तुमचा उपयोग नाही, जर का तुमची मेरिट सुद्धा बसत असेल तर. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे पण तुम्ही काउन्सिलिंग लावलेली असेल, मला काही फरक पडत नाही, त्यांना चांगली गोष्ट आहे. बस तुम्ही त्यांना एक गोष्ट सांगा की आम्हाला आमची वैयक्तिक लिस्ट हवी आहे, ज्याच्यावरती आमचं नाव, आमचं कॉन्टॅक्ट नंबर, आमची SML, आमचं ऑल इंडिया रँक असलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. आता तुम्ही 1,500 रुपये फीस पेमेंट केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कट ऑफ भेटणार आहे 2025 चा, मागच्या वर्षीचा, कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज. महाराष्ट्रामधले सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू भेटणार आहे. जर का तुम्ही MBBS किंवा BDSचं घेतलं, समजा MBBSचं घेतलं तर MBBSचं भेटेल, BDSचं घेतलं तर BDSचं भेटेल, BAMSचं घेतलं तर BAMSचं भेटेल. ठीक आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला पर्सनलाइज लिस्ट भेटेल. SML तर आलेली आहे, तर तुमच्या सिरियल नुसार तुम्हाला पर्सनलाइज लिस्ट भेटेल. ज्या पर्सनलाइज लिस्ट मध्ये तुमचं नेम, कॅटेगरी, ऑल इंडिया रँक, कॉन्टॅक्ट नंबर सगळं असतं, आणि तुमची ती वैयक्तिक असते. वैयक्तिक म्हणजे तुमच्या अनुसार असते, कॉमन नसते ती. जसं ग्रुपमध्ये टाकून देतात, हा ही कॉमन लिस्ट आहे, टाकून द्या तुमच्या हिशोबाने. काउन्सिलिंग कशाला करतात मग, पैसे कशाला घेतात ते. चौथी गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर दिसणार आहे. फी स्ट्रक्चर सगळ्या कॉलेजेसचं. त्याच्यासोबतच पाचवी गोष्ट म्हणजे राऊंड लागल्यानंतर 25 तारखेला तर राऊंड आहे. ठीक आहे, मला माहित नाही 25 तारखेला ते ठेवतील की नाही, तर 25 तारखेला तर सांगितलेलं आहे की 25 तारखेला राऊंड आहे. तर राऊंड आल्याच्या नंतर 30 तारीखच्या आतात, जसंच राऊंड लागलं त्याच्या 5 दिवसाच्या आतात तुम्हाला कॉलेजेसचं कॅटेगरी वाईज अँड
कॉलेज वाईज कट ऑफ भेटेल. ठीक आहे, ऑलरेडी तांडव सिरीज बघितली असेल तसंच. ठीक आहे सर. तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला राऊंड 1 मध्ये भेटणार आहे फक्त आणि फक्त 1,500 मध्ये. आणि सगळ्या राऊंडचे जर का घेत असाल तुम्ही तर या 5 गोष्टी 3 राऊंड मध्ये तुम्हाला 5 1 5 5 2 10 5 3 15 हे 15 गोष्टी तुम्हाला 3,500 मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा स्वस्त अजून काहीच करू शकत नाही मी आणि कोणीच करू शकत नाही. ठीक आहे, एवढ्या गोष्टी कोणीच देत नाही. सेमी गव्हर्नमेंट बघत होतो ना आपण. तसं पण फ्री मध्ये कॉन्टेंट भेटतच आहे तुम्हाला सगळं काही, आहे का नाही. चालेल, सगळं समजलं काय काय बोललो मी. कट ऑफ कळलं बळूया. तर ओपन कॅटेगरी मधून असाल फर्स्ट राऊंड मध्ये तर 6,652 याच्या आत तुमची एसएमएल आली पाहिजे. एसएमएल तर माहित आहे तुम्हाला काय, आता समजून सांगितलं मी. ओबीसी मधून असाल तर कॅटेगरी रँक ही 1956 म्हणजे 1956 याच्या आत आली पाहिजे, जेव्हा कुठे ना कुठे तुमचे चान्सेस बनतील की राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतो. एससी कॅटेगरी मध्ये 827 याच्या आत तुमची काय आली पाहिजे, कॅटेगरी रँक आली पाहिजे. म्हणजे तुमच्या नावाच्या समोर एससी लिहिलेलं असेल आणि 826 असेल तर तुमचे चान्सेस खूप जास्त आहे पहिल्या राऊंड मध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होण्याचे. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचंय, लिस्ट परफेक्ट टाकायची आहे. एसटी कॅटेगरी मधून 464, जर का एसटी कॅटेगरी मधून असाल 464 याच्या आत तुमचं हे आलं असेल, काय आलं असेल, कॅटेगरी रँक, तर तुमचे चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यानंतर बीजे कॅटेगरी मधून 191 याच्या आत जर का तुमची कॅटेगरी रँक आली असेल तर खूप जास्त चान्सेस आहेत तुमचे की पहिल्या राऊंड मध्येच तुम्हाला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होऊ शकतो. एनटीबी 156 याच्या आत जर का तुमची कॅटेगरी रँक आली असेल तर खूप जास्त चान्सेस आहे तुम्हाला की तुम्हाला काय अलॉट होईल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होऊ शकतो सेमी गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड मध्येच. ठीक आहे, फर्स्ट राऊंडचा कट ऑफ सांगत आहे, परत म्हणत आहे मी. एनटीसी 326 याच्या जर का आत जर का तुमची हे आली असेल, काय आली असेल, एनटीसी मधून असाल तुम्ही आणि जर का त्याच्या आत तुमची कॅटेगरी रँक आली असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे आपल्याकडं एनटी ड, तर 269 याच्या आत जर का तुमची कॅटेगरी रँक असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होऊ शकतो. चॉईसेस परफेक्ट टाका, समजलं. एससीबीसी 941. ईडब्ल्यूएस ओपन सारखं जात असतं कारण ईडब्ल्यूएस ला कोणताच कोटा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतो. समजलं तुम्हाला, एकदम सिंपल आहे. सिंपल रीतीनं तुम्हाला सांगून दिलं मी. ठीक आहे, जर का तुम्हाला कोणी सांगत असेल की आम्ही शेवटपर्यंत थांबा, आम्ही तुम्हाला लावून देऊ, आणि जर का मी कट ऑफ सांगितलेला आहे पहिल्या राऊंडचा असं कोणी म्हणत असेल तर तुम्ही नक्कीच त्याची पडताळणी करा. त्यांना विचारा, जर का नाही लागलं तर तुम्ही काय कराल. ठीक आहे, आणि सगळ्यांनी त्यांची पर्सनलाइज लिस्ट मागायला विसरू नका आपल्या काउन्सिलरला. जर का ते नाही देत आहे तर सरळ सरळ तुमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि ते करायचं असेल तर चॉईस फिलिंगचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यासोबतच तांडव आणि आरंभ सिरीज सुद्धा आलेली आहे, ते सुद्धा नक्कीच बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला थोडीफार मदत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.